तुम्ही जो आता प्रेम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्यामध्ये सांगितलं. हा जो व्हिडिओ आहे तो बीट टू बीट खूपच ट्रेंड केला चालेल, त्याच्यावरतीच आपण हे टू ट्रेक क्रिएट केलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बीटमा व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कडूच ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली खाली थोडं ते स्क्रोल करून पुन्हा तुम्हाला रेशोज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि 9.16 इथून रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हा जो बीट मावडू आहे तो इथून मला समजून घ्यायचं, त्या बीट मावडूच्या बीट कशा आहेत हे तुम्ही सांगतो तशा प्रकारे बीट इथून मला द्यायच्यात. तर सिम्पली काय करायचं, हा जो बीट मावडू आहे त्यामध्ये आपण बीट थोड्या वेगळ्या दिल्या, तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे. तर इथून बघू शकाल की ही पहिली बीट झाली, त्याच्यानंतर इथून ही बीट जाते. तर ही अशा प्रकारे ना, जिथे आपल्याला जिथे ही 1 बीट आहे ना तिथे सिम्पली तुम्हाला जेवढे पण बीट असतील 1 बीटच्या ते तुम्हाला सिम्पली तुमच्या कोणत्या पण रील स्टारचा इथून फोटो ऍड करून घ्यायचा जे तुमचे फेवरेट असेल ती, आणि सिम्पली हा जो बीट जिथे नाही आहे तिथे तुमच्या स्वतःचा इथून तुम्हाला फोटो ऍड करायचा आहे. आता इथून मला समजलं बीट कशी आहे ती. त्याच्यानंतर आता मला काय करायचं, ह्या बीट आहेत ना त्या कशा इथून मला ऍड करायच्या, त्या बीटनुसार इथून मला तुमचे फोटो. तर इथून मला काय करायचं, सिम्पली पहिल्यांची ही बीट आहे आपली ते जाते. तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचा त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्याच्या पुढची बीट आपली ते परत येते, तर इथून ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू स्प्लिट करूया. अशा प्रकारे ह्याच्या पुढची बीट इथे येईल अशा प्रकारे इथून स्प्लिट करत करत आपल्या शेवटच्या बीटमापर्यंत यायचंय. आता तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे इथून फोटो ऍड करायचे ते. तर आपली इथे पहिली एक बीट आहे, तर इथून आता सांगितलंच की इथून तुम्हाला तुमच्या रेस्टाचा इथून फोटो ऍड करायचा आहे. फोटो ऍड करण्यासाठी इथं तुम्हाला खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल, आपल्या त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली तुम्हाला आहे ना फोटो ऍड करून द्यायचा आहे. आता तर दुसरी बीट आहे त्याला सिम्पली तुम्हाला तुमच्या स्वतःचा इथून तुम्ही फोटो ऍड करू शकता. प्रोसेस तीच आहे, सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून ते इथून तुम्हाला आता तुमच्या स्वतःचा इथून फोटो ऍड करून घ्यायचा अशा पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला करत करत आहे ना सिम्पली फोटो ऍड करत द्यायचं शेवटच्या बीटमापर्यंत. तर मी इथून काय करतो, सर्व फोटो बीटनुसार इथून ऍड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ऍड केलेले आहेत. सिम्पली ऍड केल्यानंतर आता जसं मी इफेक्ट सांगेल तशा पाहिजे तुम्हाला इथून तुमच्या फोटोला इफेक्ट ऍड करून घ्यायच्यात. तर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली कंबोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यामध्ये यायचं. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल झूम वनचा, तो तुम्हाला इथून सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटोला सिम्पली आपल्या कंबोमधला पॉपिंग कॅन्डीचा इफेक्ट द्यायचा आहे. आता हेच दोन इफेक्ट रिपीट करत आपल्या सिम्पली हा 3 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि 3 सेकंद तिथल्या फोटोला सिम्पली आपल्या कंबोमधलाच पेन राईटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा, त्याच्या पुढच्या फोटोला पेन लेफ्टचा इफेक्ट सिलेक्ट करायचा कंबोमधलाच. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच प्लॅन नंबर 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा, त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टो राईटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आता आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम वनचा इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला पॉपिंग कॅन्डीचा इफेक्ट सिलेक्ट करायचा. झूम वन आणि पॉपिंग कॅन्डी जो इफेक्ट असतील ना ते दोन आता त्याच्या पुढच्या फोटोला देत आपल्या सिम्पली काय करायचं, 10 सेकंदाच्या मागचा हा फोटो तिथपर्यंत यायचा आहे. त्याच्यानंतर 10 सेकंद तिथल्या फोटोला सिम्पली कंबोमधला पेन राईटचा इफेक्ट द्यायचा आहे, त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला पेन लेफ्टचा इफेक्ट द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला डिस्टो लेफ्टचा इफेक्ट द्यायचा आहे, त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या कंबोमधला डिस्टो राईटचा इफेक्ट द्यायचा आहे. आता हेच दोन इफेक्ट आपल्या सिलेक्ट करत आहे ना सिम्पली 14 सेकंद तिथला जो हा फोटो आहे तिथे यायचं आहे आणि 14 सेकंद तिथल्या फोटोला सिम्पली कंबोमधला ट्रेन 4चा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच ट्रेन 2चा जो वेळ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम वनचा इफेक्ट सिलेक्ट करायचा. आता त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या
आपल्या इनमधला 3D स्क्रीनचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथे इनमध्ये मिळून जाईल, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे, त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्लाइड अँड वेव्हचा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला वेव्ह ॲम्प्लिफिकेशन हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून मिळून जाईल कॉम्बोमध्ये, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे, त्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डिस्टो लेफ्टचा ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे, त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चा ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला बाउन्सी रचचा ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डीचा ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधलाच हा जो वेव्हचा फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 1चा ते बॅक सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चा ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे, त्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. आता ह्या सर्व फोडून इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली काय करायचं, पहिले एन्ज्यूट यायचं आहे आणि खाली इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून इनडोर आणि आउटडोअरमध्ये आल्यानंतर हा जो तुम्हाला इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 3 सेकंदाच्या हा मागचा फोड तिथपर्यंत आणून ठेवायची. ऍडजस्ट वरती क्लिक करायचं आहे. स्पीड आहे तुम्हाला 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा पहिल्या एन्ज्यूट यायचं आणि पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून आता तुम्हाला ना पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची सुद्धा लेंथ 3 सेकंदाच्या मागचा फोड तिथपर्यंत आणून ठेवायची. ऍडजस्ट वरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली तुम्हाला ना हा जो आपला 7 सेकंदाच्या मागचा फोड आहे तिथे यायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 4 कॉपी फ्लॅशचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 10 सेकंद तिथला जो फोड आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोड आहे जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे यायचं आणि पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून पुन्हा स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. त्यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल कटचा, हा जो तुम्हाला इफेक्ट आहे तो मिळून गेल्यानंतर सिम्पली सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 14 सेकंदाच्या मागचा हा फोड आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली 15 सेकंद आहे तिथला फोड आहे त्याच्या मध्यभागी यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमधला हा जो सेकचा फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 17 सेकंदाच्या मागं थोडी ठेवायची. ठेवल्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करायचं आहे आणि स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा आपल्या इथे यायचं आहे, हा जो आपला 18 सेकंद आहे तिथला फोड जो आपण स्प्लिट केला आहे तिथून पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, हा जो सेकचा फेड असेल पार्टी मधला तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली शेवटपर्यंत आणायची. आणल्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या इथे थांबायचं आणि पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करू. तुम्हाला पुन्हा पार्टीच्या ऑप्शन मधला ब्लॅक फ्लॅश 2चा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ शेवटपर्यंत नेऊन ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली काय करायचं, पहिले एन्ज्यूट यायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून लाईट मधला हा जो गॉड रेजचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. लाईटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल शेवटपर्यंत आणून ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.